या अत्यंत देखण्या महोत्सवाचे आयोजक ईशान्य मुंबई जिल्हा युवा अध्यक्ष आदरणीय विनोदभाऊ जाधव ह्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतो। या ठिकाणी आज त्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आमच्या सीमाताई या उपस्थित झालेल्या आहेत। त्यानंतर आमचे मित्र, आमचे बंधू गोल्डमॅन, शामभाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी आणि आमचे चळवळीतले लेखक आणि साहित्यिक आमचे चंद्रमणी जाधव या ठिकाणी उपस्थित आले आहेत। साहेबांचे सहसचिव आमचे प्रवीण सर नेहमीच चळवळी संदर्भात मार्गदर्शन करणारे आणि ही संकल्पना जी आहे ही महोत्सवाची आम्ही 2010 साली आम्ही चर्चा करत असताना ही चर्चा करत असताना दिन महोत्सवाचा आम्ही विषय या मिळून नगरीमध्ये आपण करायचा आहे आणि त्यात नवीन संकल्पना म्हणून आमच्या संस्थेचं नाव देखील नवीन संकल्पना आहे म्हणून प्रत्येक वर्षी ही नवीन संकल्पना या ठिकाणी मांडत असतो। या ठिकाणी या वर्षी मार्चच्या 14 तारखेला बाबासाहेबांनी जो सत्याग्रह केलेला त्या सत्याग्रहाची 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यामुळे या ठिकाणी आपण 14 तारखेची प्रकृती या ठिकाणी आपण सादर केलेली आहे आणि प्रवीण सरांचं मार्गदर्शन नेहमीच मला असतं, आमच्या सर्व टीमला असतं। गेले 2 महिने माझी सर्व टीम, मी नाव कुणाची घेत नाही, सर्वांना माहिती माझी सर्व टीम कोण आहे। गेले 2 महिने अत्यंत मेहनतीने आपल्या घरातला कार्यक्रम समजून या कार्यक्रमाला मेहनत करतात आणि मेहनत करून सर्वांना व्यवस्थित शेवटच्या दिवसापर्यंत भोजनाचा कार्यक्रम असेपर्यंत शेवटच्या रात्री 2-3 वाजेपर्यंत जे सहकार्य करतात त्याबद्दल मी त्या सर्व सहकार्यांचं माझ्या मनापासून मी आभार मानतो आणि प्रवीण सर आपल्या देखील मनापासून आभार। ही संकल्पना आपण मला दिल्यामुळं आज 15 वर्ष आणि 16 वर्ष म्हणजे 16 वर्ष लगातार हा भीम महोत्सव मी या ठिकाणी आमच्या सहकार्याच्या वतीने आपल्या वतीने आपल्या साहेबांच्या नेतृत्वात हा भीम महोत्सव होतो। आपल्या सर्वांच्या मनापासून आभार, धन्यवाद। शेअरी आमच्या सहकारी आम्ही आपल्याला जेवण देऊ शकलो नाही, मी तुमच्या संपर्कात नव्हतो, त्यामुळं तुम्हाला नक्कीच मी पुरणपोळी चालेल। आज तुम्ही माझ्याकडे मुक्कामी यावा आणि मी तुम्हाला नक्कीच पुरणपोळीचं जेवण मी तुम्हाला उद्या सकाळी नक्की या दिली आहे, कारण मी तुमच्या संपर्कात नव्हतो आणि मला खूप एकदम बाकीचे कामं असतात। मी तुमच्या मनापासून सगळ्यांची, माझ्या या ताईंची म्हणजे आमच्या महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका आमची गरी ताई आणि त्यांचे सर्व सहकारी, मी यांच्या मनापासून मी माफी मागतो। मी यांना कुठल्याही पुरणपोळीचं जेवण दिलेलं नाहीये, हे खोटं बोललेलं आहे, परंतु मला त्याची खंत आहे की नक्कीच तुम्ही आजचे मुक्काम या ठिकाणी करा। तुमचा कार्यक्रम उद्या रात्री असला आहे की तुम्हाला नक्कीच उद्या पुरणपोळीचं जेवण तुमची जेवढी पण टीम आहे त्यांना मी मनापासून एकदम दिलखुश करार मी तुम्हाला देईल या ठिकाणी सर्वांच्या वतीने सांगतो। आणि तुम्ही आमच्या आदर्श आहात, तुम्ही महाराष्ट्र बाबासाहेबांना त्यांचं साहित्य बाबासाहेबांचं तुम्ही सांगत असता, म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे एका विचारवंताचं भाव असतं आणि एका कवीचं, एका गायकाचं एक गाणं हे समाज प्रबोधन करत असतं। म्हणून बरोबाई मी तुमची मनापासून माफी मागतो, मी खरोखर तुमचा मी खंत व्यक्त करतो। मी तुम्हाला नक्कीच तुम्ही एक आजच्या दिवस मुक्काम करा, त्याच्यावर कुठेच नाही, मी तुम्हाला नक्कीच आमचे आजी बाबा आमच्या सर्व टीमनी तुम्हाला पुरणपोळीचं जेवण देईल। या ठिकाणी सर्व माझ्या मुलुंड या ठिकाणी तुम्हाला हे देतो, ग्लाही देतो। धन्यवाद। कार्यक्रम सुरू होईल, ताबडतोब कार्यक्रम चालू करा। या ठिकाणी आमची जॉनबाई उपस्थित आपण ही उपस्थित झाली आहे, आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। जॉनबाई पात्री